आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. डॉक्टर येऊ? कमिन कमिन मिस गिरिजा मयेकर. दरवाजाला नको असू दे. तुम्ही बोलवलं? बा चणे खाणार? हाडांसाठी खूप महत्वाचे असतात. कॅल्शियम असतं याच्यामध्ये म्हणून म्हटलं खाणार. एक महत्वाचं काम होतं तुमच्याकडे. महत्वाचं काही इम्पॉर्टंट नाही. तुम्हाला इंग्लिश नाही कळणार. तुमच्या दृष्टीने खूप महत्वाचं. कसं आहे, कोणी मोठ्यांनी म्हटलंय, मोठ्यांनी म्हणजे असं नाही, थोडा मोठ्यांनी म्हटलंय की सामान्य माणसांनी कधी कोर्टाची पायरी चढू नये. आयुष्य उद्ध्वस्त होतं. तुम्ही स्पष्ट बोलणार आहात का? मी स्पष्टपणे बोलतोय. ठीक आहे, मीच जाते. अरे मिस गिरिजा मयेकर, किती घाई आहे हो तुम्हाला. तुमची काळजी वाटते म्हणून बोललो मी. तुम्हाला माझी काळजी करायची काही गरज नाहीये. असं कसं? अहो तुम्हाला प्रॉब्लेम आला की तो मला भेडसावणारच ना. तुमची काळजी मी करणार नाही तर कोण करणार सांगा बघू. काय झालंय कळेल का मला? मी असं ऐकलं की तुमची बहीण, काय नाव तिचं, जे काय आहे ते, ती कुठल्या तरी मर्डर केस मध्ये अडकलीये. असं माझ्या कानावर आलं म्हणून विचारतोय. नाही, असं काही नाहीये. मग पोलीस काही तुमच्याकडे विक्रांतचं लग्न मोडलं म्हणून पार्टी घ्यायला आलेले का? प्रश्न पडलाय ना. आता दार लावाल? मीच पत्ता दिला पोलिसांना एका जागरूक नागरिकासारखा. म्हटलं जा बाबा यांच्या घरी जा. म्हणजे तुम्ही? मीच सांगितलं त्यांना. काय तुम्ही विक्रांतचं लग्न मोडलं म्हणून खूप आनंदात असाल ना. म्हटलं थोडस विरजण टाकावं. तुम्ही नो बॉल टाकला, मी 6 मारली. मीच म्हटलं पोलिसांना जा. तिकडे तुमची बहीण, काय नाव तिचं, सुचित्रा. सुचित्रा नावाची गोंडस मुलगी आहे, तिला धरा. आणि पोलिसांनी तसं केलं तत्परतेने. मिस गिरिजा मयेकर, तो इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे ना भोसले, तो माझा परम मित्र आहे. हे बघा, माझ्या बहिणीने काहीही केलेलं नाहीये. चाल, नसेलच केलं, पण ती या केसमध्ये अडकणार. विक्रांत. हा राजा, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय रे. काय झालंय? अरे गिरिजा खरंच खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकली आहे. एवढं सगळं झालं, गिरिजा आपल्याला एक शब्दाने बोलली नाही. अरे या सगळ्या गोष्टी एवढ्या वेगाने घडल्या ना की त्यांना कुणाला सांगायला चान्सच नाही मिळाला. बघितलंस, तरी मी तुला म्हणालो होतो गिरिजा नक्की कुठल्या तरी प्रॉब्लेम मध्ये अडकली असणार, म्हणून नाही आली ती. अरे हो, पण एवढ्या मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकली असेल असं वाटलं नव्हतं रे मला. हो यार, याचा अंदाज मलाही आला नाही. माझं चुकलं राजा. लगेच गिरिजाबद्दल एवढा चुकीचा निर्णय घ्यायला नको होता. मग आता काय ठरवलंयस तू? गिरिजाला मदत करायची आहे का? नाही, असं काही होणार नाहीये. असं वाटणं चांगलं आहे, पण कसं आहे ना, ती या केसमध्ये अडकणार आहे.
ती काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. आता बोल, माझ्यासमोर अशी स्ट्रॉंगली उभी राहणारी हेडनच गिरिजा मयेकर आज हातपल झाली. बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त होणार. कसं होणार माझ्या बहिणीचं? कोण करणार माझ्या गिरिजाला मदत? ऐकायला कसं नाही हो सहन होते मला. कोणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. तुमची काय अवस्था होत असेल मिस गिरिजा मयेकर? या सगळ्यातनं ना एक मार्ग आहे माझ्याकडे. म्हणजे मी तुमच्या बहिणीला यातनं अलगद बाजूला काढू शकतो. अहो मित्र आहे माझा तो भोसले, परम मित्र. मला जे काय हवे ते देऊन टाका आणि मला काय हवंय हे तुम्हाला माहिती आहे नाही का? सुचित्राने काहीही केलेलं नाहीये. हे तुला माहितीये ग, पण पोलिसांना तसं वाटत नाही. एकदा का पोलिसांच्या हाताला पुरावे लागले ना की किती निर्लज्ज आहात हो तुम्ही. आहे मी निर्लज्ज आहे. डॉक्टर जयंत प्रधान निर्लज्ज आहे. तुमचं काय हो? हे बघा अजूनही वेळ आहे तुमच्याकडे. माझी मदत घ्या पण माझा मोबदला मला द्या आणि मला मोकळा करा आणि तुम्ही मोकळ्या व्हा. तू सरळ नाही बोलून काय मोकळा होतोयस रे? तरी पण आपण गिरिजाला मदत करायची नाही. विक्रांत, तुला कळतंय का गिरिजा किती मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकली येते? राजा मला सगळं कळतंय, पण मला सुचित्राने बजावलंय. ही गोष्ट आपल्याला माहिती आहे हे गिरिजाला कळता कामा नये. तुला जमणार आहे असं वागायला? माहिती नाही पण जमवावं तर लागेलच. हे बघ राजा, गिरिजा समोर असं दाखवायचं की ही गोष्ट आपल्याला माहिती नाही, पण छुप्या पद्धतीने आपण तिला मदत करायची. मग हे कधी सांगणार? चालेल, तू जसं म्हणशील तसं करूया. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही म्हणाल तसं करेन मी. असं काहीही होणार नाहीये. हाच प्रॉब्लेम आहे तुमचा. घ्या चणे खाणार, सालं काढून देतो हवं असेल तर. मिस गिरिजा मयेकर, तुमच्याकडे दुसरं ऑप्शन आहे का? मला तुमच्या ऑप्शनची गरजच नाहीये. मग गमाव तुझ्या बहिणीला कायमचं. मी माझ्या बहिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. बघते मी कोण काय करतं माझ्या सुचित्राला. तोंडाची वाफ नुसती. अहो चेहऱ्यावर घ्यायला पण ती उपयोगाची नाही, कळलं का? तुमच्याकडे ना मिस गिरिजा मयेकर पुरावे नाही आहेत, त्यामुळे सांगतो थोडी तत्व बाजूला ठेवा. नाही, मला त्याची काही गरज वाटत नाही. आणि प्लीज या प्रकरणात तुम्ही जास्त इंटरेस्ट दाखवू नका आणि माझी काळजी तर मुळीच करू नका. मी समर्थ आहे. आणि हो, कोणी कितीही प्रयत्न केले ना तरी मी माझ्या बहिणीला काहीही होऊ देणार नाही. कळलं? कॉन्फिडन्स बघा बाईचा. कमाल आहे, कमाल. गिरिजा खूप टेन्शन मध्ये असणार रे आता. विक्रांत, आता तिला तुझी खरी गरज आहे. खरं सांगतो राजा, मी गिरिजाला काही होऊ देणार नाही. विक्रांत, मी तुझ्या सोबत आहे. आपण गिरिजा आणि सुचित्राला काहीही होऊ द्यायचं नाहीये. काय रे, काय झालं? माझं चुकलं रे राजा. तुझी चूक तुला वेळेत कळाली ना, झालं मग. पण असं बोलायला नको होतं मी. की तुझा डिसिजन बदललायस ना. हो,
वाह, खुश हो गया, दिल खुश हो गया. हे ऐकून मी तुला एक बक्षीस द्यायचं ठरवलंय. काय बक्षीस? ठणठणान. उघड. आता गिरीजाला पैंजण परत देण्यापेक्षा थोडा वेळ दे. मग बघ सगळं कसं व्यवस्थित होतंय. बापरे, जेलमधलं आयुष्य असं असतं. म्हणजे मी निर्दोष सिद्ध होईपर्यंत मला जेलमध्येच राहावं लागेल. घरच्यांना किती त्रास होईल. सगळ्यांची मान शर्मेने खाली जाईल. मला जेलमध्ये नाही जायचंय. मला जेलमध्ये नाही जायचंय. मला नाही जायचंय जेलमध्ये. सुचित्रा, काय चाललंय तू? काय चाललंय तू? काय करतेस तू सुचित्रा? ते पोलीस घरापर्यंत येऊन गेले. त्यांना माझ्यावर संशय आहे. ताई, ते आता माझ्या विरोधात पुरावा शोधतील. तुला माहिती, मी इंटरनेटवर बघितलं. एकदा अटक झाली ना की निर्दोष सिद्ध व्हायला खूप वेळ लागतो. आणि मर्डर केस मध्ये जेलमध्येच राहावं लागतं. ताई, मला डॉक्टर व्हायचंय. माझं स्वप्न येते. ताई, आपल्याला ना माझा निर्दोष असण्याचा पुरावा शोधावा लागणार आहे. ताई, मला काही कळत नाही. ताई. हो सुचित्रा, हो माहितीये मला. तू शांत हो बघू. आणि ते असले नेगेटिव्ह विचार करू नकोस, कळलं? ताई, तन्वी भेटली तुला? ती साक्ष द्यायला रेडी झाली ना? ताई, तन्वी भेटली ना तुला? नाही, ते तिचं राहतं घर सोडून निघून गेली. सुचित्रा, माझ्याकडे बघ. हे बघ, तू काळजी करू नकोस. आम्ही शोधून काढू तिला. ओके, सापडेल ती. आणि मी स्वतः बोलणार आहे तिच्याशी. हा, मी समजवेन तिला. मी आहे ना, मी सगळं सांभाळून घेईन. सुचित्रा, तुला डॉक्टर व्हायचंय ना? स्वप्न आहे ना तुझं? अभ्यासावर फोकस कर. बाकीचं काय करायचं ते मी बघून घेईन. हे बघ सुचित्रा, काहीही झालं तरी मी तुझी साथ सोडणार नाही. नको काळजी करूस. तन्वीबद्दल काही कळलं का? अजून तरी नाही. तुझा मित्र काय म्हणाला? त्याला मी तन्वीचा नंबर पाठवून ठेवलाय. उद्यापर्यंत अपडेट येते. ताई, पोलिसांनी ऍक्शन घेण्याच्या आधी तन्वी हाताला लागायला हवी. मलाही तसंच वाटतं. पोलीस कधीही येऊन सुचित्राला घेऊन जाऊ शकतो. नाही, मी असं होऊ देणार नाहीये. आपण आपल्या बाजूने पूर्ण प्रयत्न करूया. हे बघ, आपण आपल्या बाजूने पूर्ण प्रयत्न करूयात. म्हणजे नेमकं काय चालू आहे तुझ्या डोक्यात? सगळ्यात आधी त्या तन्वीला शोधायला हवं. तन्वी? कोण आहे ही तन्वी? या प्रसंगाची एकमेव साक्षीदार. म्हणजे
की तन्वी त्यावेळी सुचित्रा सोबत तिथे होती. करेक्ट. पण पोलिसांना हे नाही कळलं पाहिजे की ओजसला सगळ्यात शेवटी भेटणारी सुचित्रा होती, नाहीतर ते ऍक्शन घेतील. असं होऊन चालणार नाही. त्याआधी आपल्याला सुचित्रा निर्दोष असल्याचे सगळे पुरावे गोळा करावे लागतील. आणि त्यासाठी या तन्वीची साक्ष खूप गरजेची आहे. पण या तन्वीला शोधायचं कसं? तन्वीचा नंबर सुचित्रा पाठवते मला. हो ना, मग काम झालं म्हणूनच समज. आपण तिचा नंबर ट्रेस करू. ते तू माझ्यावर सोड. सोडून चालणार नाही गौरव. आपल्याला लवकरात लवकर हातपाय हलवावे लागणार आहे. तुझं बरोबर आहे. विक्रांतला तू घरी बोलवलं होतंस का? नाही. का रे? नाही, विक्रांत घरी आला होता असं कळलं मला, म्हणून विचार. या सगळ्या गडबडीत मी त्याचे फोनही उचलले नाहीत, म्हणून आला असेल कदाचित. तर मी काय म्हणतो, विक्रांतला सांगून जर त्याची मदत घेतली तर? कोणत्या तोंडाने मदत मागणार मी त्याच्याकडे? माझ्यामुळेच हर्ट झालाय तो. ताई, मी असं म्हणत होतो की विक्रांतला सांगून जर त्याची मदत घेतली तर? नको गौरव. हे आत्ताच लग्न मोडलंय त्याचं. आपण त्याला सावरायला वेळ द्यायला हवा. अरे हो हो, नाही नाही, तुझं बरोबर आहे. त्याचाच प्रॉब्लेम चालू असताना आपण आपला प्रॉब्लेम सांगून त्याला डिस्टर्ब करणं बरोबर नाही आहे. त्या लग्नापेक्षा मी त्याच्या प्रश्नाचं उत्तर देत नाहीये म्हणून डिस्टर्ब झालाय तो. ताई नाही, आय एम सो सॉरी. माझ्या लक्षात नाही आलं. आपण नको सांगूयात विक्रांतला. मलाही तसंच वाटतं. बरं ताई, मी आलोच. मला नोट्सच्या झेरॉक्स काढायचं. ठीक आहे. तोवर मी आणखीन कुठल्या मार्गाने तन्वीला शोधता येईल याचा विचार कर. ठीक आहे, आलोच. सुचित्राचा प्रॉब्लेम सुटल्याशिवाय मी विक्रांतचा विचार नाही करू शकत. काय रे, आता कसला विचार करतोयस? गिरिजा काय करत असेल याचा विचार करतोय. मी काय म्हणतो विक्रांत, तू एकदा गिरिजाशी बोलून का घेत नाही? त्याबद्दल बोलतोय तू? ह्याच सुचित्रा प्रकरणाबद्दल बोलतोय मी. म्हणजे सगळ्यांनी एकत्र प्रयत्न केले तर सोल्युशन लवकर सापडेल ना. नाही राजा, जोपर्यंत गिरिजा स्वतःहून आपल्याला ही गोष्ट सांगत नाही ना, तोपर्यंत ह्या विषयाबद्दल आपण तिच्याशी बोलायला जायचं नाही. पण का? कारण सुचित्राने मला असं सांगितलं, उगाच गिरिजा चिडेल तिच्यावर. ते आहेच. बरं, तू मला नंबर पाठव, मी लोकेशन ट्रेस करतो. आणि मला 1-2 काम आहेत, ती पण करून घेतो. चल, बाय. गिरिजा, काळजी नको करू, मी तुझ्या सोबत आहे. ताई, ताई, आपल्याला लगेच निघावं लागेल. तन्वीचा नंबर ट्रेस झाला, लाईव्ह लोकेशन मिळालंय. काय? हो. चल लगेच निघूया. ताई, हेच लोकेशन दाखवतात. ताई, मला वाटतं हेच घर आहे. कन्फर्म. हे बघ. ठीक आहे. दार उघडच आहे. हा, थांब थांब, आधी मी बघते.
तन्वी, कोण आहात तुम्ही आणि आत कसे आलात? तन्वी, तू घाबरू नको. मी गिरिजा मयेकर, सुचित्राची मोठी बहीण. आणि हा गौरव. सुचित्रा, काय काम होतं तुमचं? तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. अगं तन्वी प्लीज शांत हो आणि एकदा ऐकून घे. मला कोणाचंही काहीही ऐकायचं नाही. तन्वी प्लीज असं नको करू. आम्हाला तुझ्या मदतीची गरज आहे. सॉरी, मी तुम्हाला कोणतीही मदत करू शकत नाही. तुला मदत करावी लागेल तन्वी. अगं सुचित्रा अडकली आहे तिथे. कोण सुचित्रा? मी कोणत्याही सुचित्राला ओळखत नाही. तन्वी, मी रिक्वेस्ट करते, प्लीज असं बोलू नको. आम्हाला माहिती आहे तू सुचित्राची मैत्रीण. मी कोणत्या सुचित्राची मैत्रीण नाहीये. तन्वी, अगं तुला कळत का नाहीये? तिथे पोलीस आमच्या घरी आले होते. ते कधीही सुचित्राला अटक करू शकतील. मग मी काय करू? तुम्ही हे सगळं मला का सांगताय? कारण त्या घटनेची तू एकमेव विटनेस आहेस. तन्वी, मी हात जोडते. प्लीज पोलिसांना सगळं खरं खरं सांग. हे बघ, तुलाही माहितीये सुचित्राने काही केलेलं नाहीये. नाही, माझा त्या ऍक्सिडेंटशी काहीही संबंध नाहीये.